नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 1 कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघामार्फत आजच सोमवार या ठिकाणी 6 एप्रिल 2026 रोजी ही परीक्षा घेतली गेली. अतिशय दर्जेदार प्रश्नपत्रिका कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघामार्फत पुरवल्या जातात आणि म्हणूनच या ठिकाणी महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यातील जवळजवळ 11 जिल्ह्यातील शाळांमध्ये या प्रश्नपत्रिका वापरल्या जातात. त्यामुळे तितकंच महत्त्व या प्रश्नपत्रिकेला आहे. 10वीचं जे स्वरूप आहे ते स्वरूप या ठिकाणी वापरलं जातं. प्रश्न या ठिकाणी एकूण 5 असतात. 40 गुणांची प्रश्नपत्रिका असते. प्रश्न पहिला 8 गुणांचा असतो. पहिला आहे त्यातला तो 4 गुणांचा. पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तर दिले आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. जर 6 5 बरोबर y 20 तर yची किंमत काढा. 6/5 बरोबर y/20. दोन गुणोत्तर समान आहेत. तिरकस गुणाकार त्यांचे समान असतात. 5 गुणिले y 5y बरोबर 20 गुणिले 6. y बरोबर 5 पलीड गेले. 20 गुणिले 6 भागिले 5. 5 न 20ला 5 चोक 20. 4 सक 24. 4 सक 24 yची किंमत. अचूक पर्याय नंबर नंबर बी दुसरा. ओके. त्यानंतर 3x अधिक 5y बरोबर 9 आणि 5x अधिक 3y बरोबर 7. तर x अधिक yची किंमत विचारलेली आहे. 3x अधिक 5y बरोबर 9 आणि 5x अधिक 3y बरोबर 7. x अधिक yची किंमत काढण्यासाठी हे दोन मिळवायची. तिरकस सवगणक सारखे आहेत म्हणून 3x आणि 5x 8x, 5y 3y 8y बरोबर 9 7 16. प्रत्येक पदाला 8 न भागले असता x अधिक y बरोबर 8 2 16. x अधिक yची किंमत 2. पर्याय पहिला ए. ओके. एका व्यक्तीने 2017-18 मध्ये मिळवलेल्या उत्पन्नाचे कर आकारणी वर्ष खालीलपैकी कोणते? गेल्या वर्षी 17-18, पुढील वर्षी कर आकारणी केली जाते. 17-18चं 18-19ला केली जाते. बी 18-19. त्यानंतर हा 4 गुणां चौथा त्यातला 25 ते 35 या वर्गाची वरची वर्ग मर्यादा 35 आहे. ओके. त्यानंतर पुढील प्रश्न सोडवा. ब 4 गुणांचा असतो. म्हणजे प्रश्न पहिला 4 गुणांचा, ब 4 गुणांचा, एकूण 8 गुणांचा असतो. 90 55 67 55 75 75 40 35 55 95 या सामग्रीचा भोलक काढा. या ठिकाणी येथे 55 हा भोलक जास्तीत जास्त 3 वेळा आलेला आहे म्हणून याचा भोलक 55. ओके. 1 2 आणि 3. 3 लाख देय आयकर आहे. यावरील 2% शिक्षण कर काढा. 3 लाखाचा शिक्षण कर काढायचा आहे. बरोबर 3 लाखाचा 2%. ओके. 2% म्हणले शिक्षण कर. ह्या 2 शून्य गेल्या. 3000 गुणले 2 6000 रुपये. ओके. शिक्षण कर. प्रश्न दुसरा आहे 4 गुणांचा. कृती पूर्ण करा. 3 असतात. 2 सोडवायचे असतात. 4 चौकडे असतात. 4 चौकड्यातल्या प्रत्येक त्या ठिकाणी कृतीला प्रत्येक चौकडेला अर्धा गुण असे 4 चौकड्यातले मिळून 2 गुण. एका बागेत आंबा आणि चिकू झाडांच्या संख्यांचे गुणोत्तर 2:3 आहे. जर त्या बागेत प्रत्येक प्रकारची 5 झाडे जास्त लावली असती तर त्यांच्या संख्यांचे गुणोत्तर 5:7 झाले असते. तर त्या बागेत आंब्याची व चिक्कूची झाडे किती आहेत हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा आणि पुन्हा लिहायचे. सुरुवातीचे गुणोत्तर 2:3 आहे. बागेतील आंब्याची झाडे 2x मानू. 2x. चिक्कूची झाडे 3x मानलेत म्हणून 2x. दिलेल्या अटीनुसार या ठिकाणी प्रत्येकी 5 झाडे जास्त लावली. 2x मध्ये पण 5 मिळवले. 3x मध्ये पण 5 मिळवायचं. अधिक 5 पहिली रिकामी जागा. इथं 2x ही पहिली आहे, ही दुसरी. तिरकस गुणाकार 7 गुणिले 2x अधिक 5 7 दुनी 14 अधिक 7 5 35 बरोबर 5 ने 3x अधिक 5ला 5 तिरक 15x अधिक 5 5 25. पाठीमागं आहे ते. ओके. त्यामुळं पुढची पायरी 15x म्हणून 14 गेले 1x उरला. पलीकडला 25 माग घ्यायचा. हा 14x पलीकडे घातला आहे.
35मधून 25 गेले उरले 10, x बरोबर 10. बागेतील आंब्या झाडे 2x बरोबर 2 गुणिले 10 20. ओके. बागेतील चिक्कू झाडे 3x 3 गुणिले 10 30. ओके. पुढील दुसरा आता पुढे दिलेल्या आकृतीत बाणाजवळ काही सूचना दिल्या आहेत, त्यावरून मिळणारे समीकरण बाणापुढील चौकटीत लिहा. इथं म्हटले मी आयत आहे, माझी लांबी x आणि रुंदी y आहे. माझी लांबी आणि रुंदी यांची बेरीज 36 आहे, म्हणून x + y बरोबर 36. हे पहिलं. मी आयत आहे, या ठिकाणी माझ्या लांबीच्या दुपटीतून म्हणजे लांबी x त्याची दुप्पट 2x, यातून रुंदी वजा करायची म्हणजे वजा y बरोबर 27 मिळते, म्हणून 2x वजा y बरोबर 27. ओके. पलीकडं माझी रुंदी लांबीच्या 5/7 पट आहे. रुंदी म्हणजे y हे लांबीच्या म्हणजे xच्या 5/7 पट आहे, म्हणजे y बरोबर 5x/7. ओके. असे समीकरण तयार होतात. आणि हे पाठीमाग आलं तर या ठिकाणी y वजा 5x/7 बरोबर 0 होणार. ओके. मग सोडवायचं हे 7y वजा 5x बरोबर 0. असे समीकरण मला 7y वजा 5x बरोबर 0. हे इथं ठेवलं तरी चालते. असं पुढचा आहे करीमभाई यांनी काच उद्योगात 4 लाख रुपयाची गुंतवणूक केली. 2 वर्षाखेरीज त्यांना व्यवसायातून 5,20,000 रुपये मिळाले. गुंतवणुकीची रक्कम वगळता मिळालेला नफा त्याने 3/2 या प्रमाणात मुदत ठेव आणि शेअर्समध्ये गुंतवला. तर त्याने प्रत्येक बाबीमध्ये किती रक्कम गुंतवली हे काढण्यासाठी कृती पूर्ण करायची आहे. करीमभाई यांना 2 वर्षाखेरी मिळालेला नफा 5,20,000 मधून 4 लाख वजा केले तर 1,20,000 रुपये मिळाले. 3/2 प्रमाणात गुंतवणूक केल्या. मुदत ठेवीमध्ये 3 5 5पैकी 3 म्हणजे 3/5. 5ला 3 भाग मुदत ठेवीमध्ये तर 1,20,000ला किती? या ठिकाणी 5नं 1,20,000ला भागल्यानंतर 5 दूनी 10 उरले 2 पुढे 20 झाले 5 चोक 20 आणि 3 शून्य 24,000. 5नं 1,20,000ला बघून 24,000 आलेत. 24,000 गुणिले 3 72,000. ओके. इथं 1,20,000, इथं 24,000, इथं 72,000. 5पैकी 2 भाग या ठिकाणी शेअर्समध्ये गुंतवलेत. 1,20,000ला किती? तर 5नं 1,20,000ला गुणून भागून 24,000 इथं आलं तर इथं इथेच 24,000 गुणिले 2 48,000 रुपये हे शेअर्समध्ये गुंतवलेत. ओके. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे पहिल्या राशीचं दुसऱ्या राशीचं. तर प्रश्न दुसऱ्यातला ब आहे तो 8 गुणांचा आहे. ओके. पहिला आपण प्रश्न दुसऱ्यातला ए 4 गुणांचा सोडवला. दुसरा ब खालीलपैकी 4 सोडवायचे आहेत. 5 असतात, प्रत्येकी 2 गुण म्हणजे बेचोकाट. पहिला आहे पुढील पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीचे असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपातल्या 5 लिटरचं या ठिकाणी 2500 मिलीलिटर. 5 लिटर बरोबर या ठिकाणी 5,000 मिली लिटर. 5 लिटर म्हणजे 5,000 मिलीलिटर. आणि हे किती आहे? 2,500 मिलीलिटर. त्यामुळे गुणोत्तर आपल्याला पाहिजे 5,000चं 2,500 2,500चं. या ठिकाणी हे 2,500 मिलीलिटर आहे. 2,500 मिलीची 5,000 दुप्पट आहे. 1 2 शून्य गेल्या 25 1 25 2 50 2:1 हे गुणोत्तर आलं. ओके. बरोबर 2:1. पुढचा प्रश्न पाहूया. सोडवा. x + y बरोबर 14 आणि x वजा y बरोबर 2. x + y बरोबर 14 आणि x वजा y बरोबर 2. हे पहिलं. हे दुसरं. समीकरण 1 व 2 मिळवू. पुन्हा लिहायची. x + y बरोबर 14, x वजा y बरोबर 2, 2x बरोबर 16, x बरोबर 8. ही किंमत समीकरण
1मध्ये ठेवू. x अधिक y बरोबर 14, 8 अधिक y बरोबर 14, y बरोबर 8 पलीकडे गेले, 14 वजा 8, y बरोबर 6. ओके. म्हणून उकल XY बरोबर 8 आणि 6. ओके. तिसरा आहे श्री शेखर उत्पन्नाच्या 60% खर्च करतात. त्यानंतर उरलेल्या उत्पन्नातून 300 रुपये अनाथ आश्रमाला देणगी देतात. तेव्हा त्यांच्याकडे 3200 रुपये उरतात. तर त्यांचे उत्पन्न काढा. त्यांचे उत्पन्न 100 रुपये मानू. त्यांचे उत्पन्न 100 रुपये मानू. आता या ठिकाणी खर्च उत्पन्नाच्या 60% म्हणजे 60x भागिले 100 आणि अधिक 300 रुपये अनाथ आश्रमाला देतात म्हणजे अधिक 300. ओके. हा खर्च. सूत्र आहे उत्पन्न वजा खर्च बरोबर शिल्लक. उत्पन्न x वजा खर्च 60x भागिले 100 अधिक 300 बरोबर 3200 रुपये शिल्लक. आपण संक्षिप्त दिला. 0 0 गेले, 2 त्रिक 6, 2 पंचे 10, 3/5 x अधिक 300 बरोबर 3200. ओके. x बरोबर कंसातला आपण भाग सोडवला, x वजा 3x अधिक 5, 300 गुणिले 5 1500 आणि भागिले 5 बरोबर 3200. हे भागिले 5 आहे. xचा छेद 1 आहे. पुन्हा तिरकस गुणाकार, कारण xमधून आपल्याला 3x अधिक 1500 भागिले 5 वजा करायचे. छेद समान करण्यासाठी 5ने xला 5x वजा हे 3x कंस काढायचे. आता वजा आत गुणायचं, आतले चिन्ह बदलतात. वजा 3x वजा 1500 भागिले 5 बरोबर 3200. 5xमधनं 3x गेले, 2x वजा 1500 हे 5 भागिले 3200ला गुणिले 5. 2x बरोबर 2x वजा 1500 बरोबर या ठिकाणी 3200 गुणिले 5 ह्या 2 शून्य तशाच. 5 दुनी 10 आणि 5 त्रिक 15 ने 16. 16,000 मिळालं. 2x बरोबर वजा 1500 पलीकडं 16,000 अधिक 1500. 2x बरोबर ही बेरीज झाली. 16 ने 17,500. x बरोबर 17,500 हे गुणिले 2 आहेत ते भागिले. त्यामुळं या ठिकाणी x बरोबर 82 16 उरला 1, 2 7 14 उरला 1, 2 पंचे 10 आणि 0. 8,750 रुपये xची किंमत. म्हणजे शेखरचे उत्पन्न बरोबर 8,750 रुपये. ओके. अशा पद्धतीनं पुढं आहे चौथा. मुकुंदचे 7 वर्षाचे सोयाबीनचे एकरी उत्पन्न क्विंटलमध्ये 10, 7, 5, 3, 9, 6, 9 असे आहे. यावरून एकरी उत्पन्नाचा मध्य काढा. एकरी उत्पन्नाचा मध्य मुकुंदचा एकरी उत्पन्नाचा मध्य बरोबर ह्या 7 वर्षाच्या उत्पन्नांची बेरीज 10, 7, 5, 3. 10 अधिक 7 अधिक 5 अधिक 3. 10, 7, 5, 3 9, 6, 9 अधिक 9 अधिक 6 आणि अधिक 9 भागिले 7. 10 7 16 10 7 17, 17 आणि 5 22, 22 आणि 3 25, 25 9 34, 34 आणि 6 40 आणि 9 49 भागिले 7 बरोबर 7. सरासरी 49 भागिले 7. एकरी उत्पन्नाचा मध्य मुकुंदचा
एकरी उत्पन्नाचा मध्य बरोबर 7 क्विंटल. ओके, अशा पद्धतीनं. त्यातला 5वा आहे उपप्रश्न. 4a वर्ग बी 8ab वर्ग आणि पी पारंपरिक प्रमाणात असतील तर पीची किंमत काढा. या ठिकाणी 4a वर्ग बी 8ab वर्ग व पी पारंपरिक प्रमाणात आहेत. पीची किंमत काढायची आहे. मधलं पद या ठिकाणी इतर दोघांचा भूमितीमध्ये असेल तर 8ab वर्ग त्याचा वर्ग बरोबर पहिलं आणि तिसरं पद यांचा गुणाकार 4a वर्ग बी गुणिले पी. ओके, अशा पद्धतीनं 8चा वर्ग 64, या 8चा वर्ग एचा वर्ग ए वर्ग गुणिले बीचा वर्ग बीचा चौथा बरोबर 4a वर्ग बी गुणिले पी. पीची किंमत काढायची आहे. 64a वर्ग बीचा चौथा पीला गुणिले 4a वर्ग बी ते भागिले होणार आहे 4a वर्ग बी. ओके, पी बरोबर ए वर्गाला ए वर्ग गेले. ओके, 4नं 64ला भागलं, 4 एके 4 उरले 2, 4 सक 24, 16 आणि बीच्या चौथ्या घातातनं खालचा एक बी गेला बी घन, म्हणजे या ठिकाणी पीची किंमत 16b घन. ओके, प्रश्न तिसऱ्यातला ए तिसरा आहे. ए 3 गुणांचा अ आणि ब 6 गुणांचा. अ मध्ये कृती पूर्ण करा. 2 असतात, पैकी एक सोडायचा असतो. प्रत्येकामध्ये 6 चौकडे असतात. 6 चौकडेमध्ये आपण कृती करून लिहायचं आहे आणि प्रत्येक चौकटीतल्या उत्तराला अर्धा गुण आहे. 6 गुणिले अर्धा 3 गुणांचा प्रश्न आहे. श्रीमती हिंदुजा यांचे वय 50 वर्ष आहे. त्यांचे करपात्र उत्पन्न 16,30,000 रुपये आहे. तर त्यांचा एकूण किती आयकर भरावा लागेल यासाठी खालील कृती पूर्ण करा. श्रीमती हिंदुजा यांचे करपात्र उत्पन्न 10 लाखापेक्षा अधिक गटात आहे. सारणी 1 प्रमाणे आयकर 1,12,500 अगोदरच अधिक करपात्र उत्पन्न वजा 10 लाख यावर 30%. या ठिकाणी 1,12,500 अधिक 16,30,000 वजा या ठिकाणी 10 लाख, 10 लाखाचा 30%, 30 भागिले 100. इथं लिहिले करपात्र उत्पन्न वजा 10 लाख. करपात्र उत्पन्न या ठिकाणी 16,30,000 वजा 10 लाखाचा 30%, म्हणजे 30% 10 लाखाचं वजा करायचं आहे 16,30,000. इथं या ठिकाणी 16,30,000 वजा 10 लाख 6,30,000. ओके, 16,30,000 मधून 10 लाख गेले, 6,30,000चा 30%. या ठिकाणी ह्या 2 शून्य गेल्या, या 2 शून्य गेल्या ना, 6,300 राहिलं. 6,300 गुणिले 30. ओके, 6,30,000 वरच्या 2 शून्य आणि 100 वरच्या 2 शून्य गुणिले 30 आहे 30%, 30 भागिले 100. या ठिकाणी या 3 शून्य तशाच, या 2 शून्यानीतली एक 3 त्रिकन 9 आणि 3 संग 18, 1,89,000. या दोघांची बेरीज 1,12,500 आणि 1,89,000 ही बेरीज येत आहेच 30,15,000. सॉरी 3,15,000, 3,15,000 आहे, 3,15,000. ओके, 1% माध्यमिक व उच्च शिक्षण कर 1%, ह्या 2 शून्य गेल्या, म्हणजे 3,15,000चा 1%, या 2 शून्य गेल्या 3,015. इथं आहे 3,015 इथं. आणि 2% शिक्षण उपकर, या 2 शून्य गेल्या. कुणाचा 2%? 3,15,000चा, या 2 शून्य गेल्या. त्यामुळं इथं आहे 6,030, 3,015ची दुप्पट 6,030. आणि म्हणून एकूण आयकर या ठिकाणी 3,15,000 अधिक 3,015 अधिक 6,030
मिळून बेरीज 3,10,545 एकूण आयकर. ओके, अशा पद्धतीनं या ठिकाणी दुसरा आहे त्यातला खालची वर्गमर्यादा किंवा तिच्याहून जास्त वारंवारता सारणी तयार करा. वर्ष 10 ते 12 ताळ्याच्या खुणा. वर्ष आहे 10 ते 12 वर्ष, ताळ्याच्या खुणा 5 आणि 4 9 आहे. खालची मर्यादा किंवा तिच्याहून जास्त संचित वारंवारता या ठिकाणी 12 ते 14 वयोगटाच्या ताळ्याच्या खुणा आहेत. 5 1 2 3 4 5 21 आणि 3 23. इथं 14 ते 16 वयोगटातल्या 5 आणि 5 10 आणि 3 13. ओके, इथं 5 आहेत. इथं 50 आहे. वरच्यातून हे 50 वजा 9 41. 41मधून हे 23 वजा करायचं. 11तून 3 गेले, उरले 8 आणि 4मधून 3 गेला, उरला 1 18 उरले आणि 18मधून इथं 18मधून 13 गेले, उरले 5, हे 5. ओके, अशा पद्धतीने याचा अर्थ 16पेक्षा जास्त आणि 18पेक्षा कमी वयोगट असणारे 5 विद्यार्थी आहेत. त्यानंतर 14 वर्षापेक्षा जास्त आणि 18 वर्षापेक्षा लहान एकूण या ठिकाणी 13 आणि 5 18 आहेत, हे 18. ओके, त्यानंतर 12पेक्षा जास्त आणि 18पेक्षा लहान या ठिकाणी हे 41 आहेत आणि 10पेक्षा जास्त 18पेक्षा लहान एकूण 50 आहेत. ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व 9वीतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी तो शेअर करा. भविष्यामध्ये काही स्पर्धा परीक्षा होणार आहेत, त्यासाठी सुद्धा हे प्रश्न उपयुक्त आहेत, नोंद घ्यावी. धन्यवाद. उर्वरित प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये लगेचच घेणार आहोत. प्रश्न 3ऱ्यातला ब, 4था आणि 5वा प्रश्न. धन्यवाद.